नमस्कार मित्र, गोष्ट महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. प्रसाद दादा काय सांगतात ना ते ऐका. आम्ही ना यूट्यूब जे लहान लहान यूट्यूबर आहे ना ते कोकणचं हे दाखवतात, सगळं सुंदर दाखवतात, कोकण असं आहे तसं आहे. पण ॲक्च्युली प्रसाद दादा कसे दाखवतात ना ते ऐका, नंतर बोलू. धन्यवाद. त्या धबधब्याकडे, उद्या त्या सिक्रेट बीच वरती, परवा त्या जंगलातल्या जॅकुझी मध्ये घेऊन जाणारा रान माणूस आज कुठेतरी मातीच्या घरात स्लो लिव्हिंग कडे, सुशेगात जगण्याकडे वळतो आहे. हा एक प्रवास आहे सेल्फ रिअलायझेशनचा. मित्रांनो, जे मी आजपर्यंत तुमच्यासमोर पोट तिडकीने आणि तळमळीने मांडत आलोय, कोकण वाचवायला हवा, गाव वाचवायला हवा असं सांगत आलोय, तो जो बदल मला समाजात हवाय, तो बदल जोपर्यंत मी माझ्यात करत नाही तोपर्यंत मला तो समाजात दिसणार नाही. या रिअलायझेशन पर्यंतचा हा माझा प्रवास आहे. बी द चेंज. सुरुवातीच्या काळात मी सुद्धा कोकणाकडे कंटेंट म्हणून बघत होतो. इथल्या जाग्यांचं, इथल्या प्लेसेसचं मार्केटिंग व्हावं, इकडे पर्यटन वाढावं असं मलाही वाटत होतं. पण आज कुठेतरी या मुवमेंटला येऊन पोहोचलोय की हे जगणं जगणार कोण? ह्या कोकणाचे जे काही आम्ही व्हिडिओतून डॉक्युमेंटेशन करतोय ते ठीक आहे, पण जोपर्यंत ते माझ्या जीवनशैलीतून डॉक्युमेंटेशन होत नाही, ती लाईफस्टाईल मी स्वतः जगत नाही, तोपर्यंत कोकण कोकण राहणार नाही. कारण आपल्याकडे आज शेवटची पिढी कोकण जगते आहे आणि त्यालाच आम्ही आज कोकण म्हणतोय. उद्या ती पिढी गेल्याच्या नंतर हे सगळं फक्त व्हिडिओमध्ये, पुस्तकांमध्ये राहील. ती जीवनशैली राहणार नाही. इकडे मातीच्या जागांवरती बिल्डिंगा उभ्या राहतील. मग उभा राहिला रान माणसाचा एक अनोखा प्रवास. मी अशी माणसं शोधायला लागलो जी रान माणसं गावांमध्ये खऱ्या अर्थानं कोकण जगतात आणि जपतात सुद्धा. मैं अकेला ही चला था, लोग मिलते गए, कारवा बनता गया. बाळूदादा सारखी प्रामाणिक शेतकरी मिळाले. हळूहळू कोकणातल्या युथ सोबत कनेक्ट होत गेलो. समविचारी एकाच वयातली माणसं मिळाली ज्यांनाही बाहेर काय चाललंय आणि त्यांच्या आत काय चाललंय याची जाणीव झाली. प्रसाद दादा काय सांगतात, आपल्यात बदल केला पाहिजे. आणि फक्त यूट्यूबर, लहान यूट्यूबर आहे ना ते हे दाखवतात, कोकण आपलं कसं आहे, काय आपण ॲक्च्युली कोकणामध्ये काय घडतं ना ते कोण दाखवायला जात नाही, ते प्रसाद दादा दाखवतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की करा. धन्यवाद.